ज्ञानेश्वरराव राऊत उर्फ DP काका याचा आज 75वा वाढदिवस जयंती आणि एक असं व्यक्तिमत्व की ज्या व्यक्तीनं म्हणजे जो कोणी गोरगरीब असो माझ्यासारख्या माणसाला ज्या व्यक्तीनं खूप मोठा आधार दिला असे माझ्यासारखे कितीक जण असतील. आज 75वा त्याचा जयंती म्हणायला लागेल काही हरकत नाही. तर मी सध्या ज्ञानकुंज या ठिकाणी परतवाडा ते अंजनगाव जो मृत्यू महामार्ग आहे त्या बाजूनच त्याचं सुंदर असा एक स्मृतिस्थळ ज्ञानकुंज तयार केलं. तुम्ही जर या बाजून जर पाहत असाल तर काकाचे स्मृतिस्थळाचा एक सुंदर मंदिरच करून घेतलं आणि त्या ठिकाणी म्हणजे शेकडो लोक रोज दर्शनासाठी येत असतात. अशा काकाचा आजचा हा या ठिकाणी एक छोटासा कार्यक्रमाचं आयोजन केला आहे. शहरातले महानुभाव जे आहेत किंवा जे मोठे मोठे माणसं आहेत स्वतः तुम्ही पाहत असाल नितीन दादा या ठिकाणी आहेत. सर्व गोष्टीवर बारीक लक्ष ठेवत आहे आणि सर्व व्यवस्था या ठिकाणी जे शहरातले आरोग्य क्षेत्र असो शैक्षणिक क्षेत्र असो या सर्व ठिकाणी आले आहेत आणि काकाचं सुंदर असं या ठिकाणी एक दर्शनासाठी व्यवस्था करून ठेवली आणि एक वेगळं व्यक्तिमत्व असणारे काका हे कायम प्रत्येकाच्या मनात राहिले होते. अशा काकाबद्दल काही लोकांच्या आज काही आपण प्रतिक्रिया ऐकून घेऊ. कारण काकानं खूप जणांवर वेगळंच असं प्रेम केलं आणि त्या प्रेमाची नेमकी भाषा प्रत्येकाच्या मुखातून आपण वधून घेणार आहोत. चला हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून DP काकाले विनम्र श्रद्धांजली. मी पहिलं काय टाकलं होतं नाही पहिलं टाकलं होतं काय का त्याला ते लक्षात आलं की हे झालं याला गोल मोटर करून घेतलं आपण त्यानंच सल्ला दिला राऊत यांच्या अमृत महोत्सवी जयंती उत्सवाचा जो कार्यक्रम या ठिकाणी त्यांचे चिरंजीव जयंतराव राऊत आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांनी इथे आयोजित केला. अतिशय आनंदाची बाब आहे की जयंतराव ज्ञानेश्वरराव दादांच्या गेल्यानंतर सर्व जो भाग जो त्यांचं प्रेम असणारा जी मंडळी सर्व पोरकी झालेली होती, पण हा त्यांचे चिरंजीव या ज्ञानेश्वरराव दादांच्या कामाचा वारसा पुढे नेण्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत. ज्ञानेश्वरराव दादांनी आयुष्यभर शून्यातून आपलं हे जग निर्माण केलं. शिक्षण संस्था असो, श्री गुरुदेव सेवा मंडळाचं काम असो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराचा प्रचार असो, हे सर्व कार्य त्यांनी त्यांच्या जीवनात श्रम प्रतिष्ठा पणाला लावून त्यांनी साजरं केलं. आजही ते त्या कार्याचा वारसा त्यांचे चिरंजीव जयंतराव या निमित्तानं चालवत आहेत. त्या निमित्तानंच हा महिनाभर इथे जो अतिशय ज्ञानयज्ञामध्ये ज्ञानकुंजामध्ये सर्व आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्याबद्दल खरोखर त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे आणि ज्ञानेश्वरांना या निमित्तानं आम्ही आमच्या कुटुंबियातर्फे श्रद्धांजली अर्पण करतो. ज्ञानेश्वरराव राऊत यांचा आणि माझा जवळपास 20 वर्षापासून अति घनिष्ठ संबंध होते. माझे एक मित्र विलासराव, आम्ही हे तिघंजण एका गाडीत नेहमी बसत राहायचे. कुठेही दादांना जायचं असलं आमच्याशिवाय आम्हाला सोडून दादा कधीही गेलेले नाहीत. त्यानंतर दादाचा जर विचार केला तर मनाने एवढे मोकळे होते, कपट अजिबात त्यांच्या मनामध्ये नव्हतं. त्यांना पाहिल्यानंतर असं वाटत होतं हा माणूस किती गरम आहे. एक बोलतानाच इतकं बोलून देत की अरे याच्या माणसापाशी थांबणं बरोबर नाही, परंतु मनानं एवढे कोवळे होते की 10 मिनटात ते आम्हाला फोन करून पुन्हा बोलावत होते. ज्या दिवशी त्यांना इथून जायचं होतं ती शेवटची आठवण त्यांनी आम्हाला अशी दिली की 10:30 वाजता तुम्ही माझ्या घरी या आणि आम्ही त्याप्रमाणे विलासराव आणि मी गेलो. त्यांची भेट घेतली. का दादा आम्हाला कशाकरता बोलावलं? दादा म्हणे काही नाही, मला आता पुण्याला जायचं आहे आणि पुण्याला जाऊन मी सोमवारी परत येणार आहे. ही शुक्रवारची गोष्ट. गेले संध्याकाळी मला एक फोटो पाठवला एक लहान मुलीचा आणि मी विचारलं बा जाई पोरीचा फोटो कशासाठी बोलला? छोट्या मुली दत्तक घेतली का काय? तुम्हाला मधुकरराव सगळं सकाळी सांगतो. उद्या सकाळी सोमवारी मी तुमच्या इथं तयार आहे. परंतु दुर्दैव सोमवारी त्यांचं प्रेतच इथं आलं. अशी त्यांची आणि आमची एक आठवण आहे. ते आमच्या सदैव आत्म्यात राहतील आणि नेहमी आमच्या सोबतच आहेत. ते फक्त शांती वाटिकेतून गेले आणि ज्ञानकुंजामध्ये स्थायिक झाले. या ठिकाणी येऊन ते स्थायिक झाले असे आम्हाला वाटते. हीच माझी विनम्र श्रद्धांजली त्यांना अर्पण करतो. स्वर्गीय ज्ञानेश्वररावजी
राऊत साहेब हे माझे गुरु होते. आम्ही दोघेही मध्यवर्ती प्रतिनिधी सभेचे सदस्य आहोत, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या. आणि दादा आणि मी सोबतच त्या प्रत्येक सभेला हजर राहायचो. दादानी एक गोष्ट खूप सांगून ठेवली तुकडोजी महाराजांबद्दलची. प्रत्यक्ष तुकडोजी महाराजांची त्यांची जेव्हा भेट झाली तेव्हा महाराजांनी त्यांना विचारलं, काय शिकतं, डॉक्टर होतं की मास्तर? दोन गोष्टी अशात म्हणजे त्याचं पोठोबाई आहे आणि विठोबाई आहे, डॉक्टर आणि मास्तर. म्हणजे डॉक्टर व्हायची तुझी परिस्थिती नाही, मास्तर मी करतो. आणि महाराजांनी त्यांना चिठ्ठी दिली. गुरुकुंजाच्या आश्रमात त्याच्या D.Ed झाले दादांना तेव्हा आशीर्वाद दिला की तू खूप पुढे जाशील, विचारानं ज्ञानानं मोठा होय आणि सगळ्यांना सांभाळून घे. आम्हाला एक प्रकाशराव इथं नाही आहेत, प्रकाशरावांना एक सांगू इच्छित होतो की आम्हाला मोजरी जायला आश्रमाला जायचं काम नाही. आता इथंच आमचा आश्रम झाला ज्ञानकुंज, तिथं गुरुकुंज आहे, इथे ज्ञानकुंज तयार झाला. मी त्यांना माझ्या परिवारातर्फे विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. ज्ञानेश्वरराव राऊत हे माझे खास परम मित्र होते आणि त्यांचा माझा परिचय हा 25-30 वर्षापासून आमदार जेव्हा केवळ आपले काळेसाहेब आमदार झाले तेव्हापासून त्यांचा माझा परिचय झालेला होता. कारण मी सभापती असताना तुळशीरामजी काळे यांना आम्ही आमदार दिलं होतं करून आणि त्यावेळेसपासून ज्ञानेश्वरराव राऊत माझा परिचय झाला. ज्ञानेश्वरराव राऊतनी जेवढं हे कार्य केलं आहे ते सर्व शून्यातून केलेलं आहे. आणि प्रथम त्यांनी त्यांचा मृदभाषी स्वभाव आणि सगळ्यांना घेऊन चालण्याची प्रवृत्ती त्यांनी पूर्ण कुटुंबाला सर्व डेव्हलप केलं आणि सर्वांना केलं. आणि एक विशेष म्हणजे त्यांचा कार्यकाळ अतिशय आनंदी आणि मित्र परिवारामध्ये गेला. त्यांना मुलगा जरी एक असन, सुपुत काहेकू धनसंचय, कुपुत काहेकू धनसंचय. नितीन राऊतनं एका वर्षात एवढं डेव्हलप केलेलं आहे ज्ञानकुंज आश्रम की आज असं वाटतं इथे एका ऋषीमुनीचा आश्रम आहे आणि इथे एक अतिशय शांतता आणि समाधान वाटते. आणि हीच माझी आमची श्रद्धांजली ज्ञानेश्वरराव राऊत प्रित्यर्थ आहे.